खासदार संजय मंडलिक यांनी एक वादग्रस्त विधान केलेलं आहे। आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। ते खरे वारसदार नाहीत असं सुद्धा वक्तव्य संजय मंडलिक यांनी केलंय। ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत आणि त्यामुळे कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे असं सुद्धा वक्तव्य त्यांनी केलंय। तर आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। आत्ताचे महाराज आहे की कोल्हापूरचे आहेत का, आरोग्य खरे आहेत का, हे सुद्धा कुठेतरी दत्तक झालेले आहे। खरे वारसदार नाहीत। खरे वारसदार तुझ्या आणि आहोत शाहू आंबेडकरांचे मागणी आहोत आणि या वारसदाराच्या निमित्तानं निश्चितपणे कोल्हापूर विचाराचा उल्लेख बाबासाहेब साहेबांनी केला। माझे वडील पहिल्यापासून सदाशिवराव मंडलिक यांनी आयुष्यभर परवाच विचारला, अन्नाने जपला, कारण शाहू महाराजांची भूमी आहे। छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी आपल्याला पूर्वांनी विचार शिकवला, समतेचा विचार शिकवला आणि हा विचार शिकवत असताना माझं तर म्हणणं आहे, या जिल्ह्यामध्ये राहणारा सामान्य माणूस असेल, नागरिक असेल, महिला असेल, यांना जन्मजात या हवेमध्ये, या पाण्यामध्ये आणि ते गुण आहे, आमच्या डीएनए मध्ये असे गुण आहे की जन्माला आलेला माणूस हा तर खासदार संजय मंडलिक यांनी हे वादग्रस्त विधान केलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत। शेखर, नेमका वाद काय आहे हा? श्रद्धा, आपण पाहिलं तर कोल्हापुरातल्या चंदगड तालुक्यातील मेत्री या ठिकाणी काल भाजपचा एक मेळावा झाला आणि या मेळाव्यामध्ये संजय मंडलिक यांनी हे विधान केलेलं आहे। खरं तर हे वादग्रस्त विधान म्हणावं लागेल, कारण आत्ताचे जे महाराज आहेत ते कोल्हापूरचे आहेत का असा थेट सवालच संजय मंडलिक यांनी केलेला आहे। ते खरे वारसदार देखील नसल्याचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। त्यामुळे नक्कीच कोल्हापूरकरांकडून या संदर्भातल्या तीव्र प्रतिक्रिया देखील आता सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळतात। शिवाय ते दत्तक आलेले आहेत, त्यामुळे तुम्ही आणि आम्ही हे कोल्हापूरकरच मुळात जे आहे ते शाहू महाराजांचे खरे वारसदार आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केले। तर हे सगळं वक्तव्य करत असताना त्यांनी मल्लाला हातच लावायचं नाही, मल्लाला सांगत मारायची नाही, मग कुस्ती कशी होणार असा देखील सवाल केला। त्यामुळे एक प्रकारची कुस्ती सुरुवात जी आहे ती संजय मंडलिकांनी केलेली आहे। कोल्हापूरच्या स्वाभिमानाला तर या ठिकाणी दिवसण्याचं काम केल्याचं असल्याच्या प्रतिक्रिया सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होताना पाहायला मिळतं। त्यामुळे नक्कीच या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता अनेकांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय येणार हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। शेखर, पण कोल्हापूरकरांना हा वाद काही नवा नाहीये, मात्र आता निवडणुका तोंडावर आहेत आणि त्यामुळे आता काय परिणाम होऊ शकतात याचे? आता जर बघितलं तर गेल्या जेव्हा शाहू महाराज छत्रपती हे जेव्हा दत्तक या गादीवरती आले होते त्यावेळी देखील वाद जो आहे तो पाहायला मिळाला होता आणि त्याचाच धागा पकडत खरं तर संजय मंडलिक यांनी हे विधान केलेलं आहे। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून शाहू छत्रपती महाराज यांच्यावरती आम्ही कोणी काही बोलणार नाही अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया व्यक्त करताना पाहायला मिळाले होते। शाहू महाराज आमच्या सर्वांसाठी आदरयुक्त व्यक्तिमत्व असल्याच्या प्रतिक्रियाही व्यक्त झाल्या होत्या। मात्र जसजशी आता निवडणूक जवळ येत गेलेली आहे तसं हे वक्तव्य जे आहेत ते येताना पाहायला मिळतात। त्यामुळे नक्कीच या संदर्भात एक नवा वाद देखील निर्माण होण्याची शक्यता सध्या व्यक्त केली जाते। नक्कीच शेखर, तुम्ही असेच जोडलेले राहा। आपल्यासोबत भाजपचे नेते प्रवीण दरेकरजी जोडले गेलेले आहेत। प्रवीणजी, एक अपडेट येते की खासदार संजय मंडलिक यांनी हे वादग्रस्त विधान जे केले त्यावर तुमची प्रतिक्रिया हवी आहे। मला वाटतं आता राजकारणामध्ये कुठल्या थराला राजकारण जातंय हे आपण दिवसागणिक पाहायला मिळेल। जसं तडस यांच्या इथं त्या ठिकाणी आता त्यांच्या सोनेला आणून मूळ मुद्दे, विकास या सगळ्या विषयांपासून लोकांचं लक्ष भावनिक आणि अशा प्रकारच्या किळसवाण्या पद्धतीने उभं करायचा हा एक फंड आहे। आता संजय मंडलिक असं कसं काय बोलू शकतात? आता कदाचित त्यांचं स्लिप ऑफ टंग झालंय का मला माहित नाही, परंतु राजांविषयी अशा प्रकारचं अंतकरणापासून ते बोलू शकत नाहीत आणि त्या संदर्भात ते यथावकाश स्पष्टीकरणही देतील। परंतु आता इतर मुद्द्यांपासून भरकटायचं आहे। निवडणुकीला आता अशा प्रकारचं वातावरण तयार करायचं आणि वातावरणावर स्वार होऊन आम्हाला निवडणूक जिंकता येते काय प्रयत्न करायचा, मला वाटतं महाराष्ट्रात असं कधीच झालं नाही। या राजांविषयी संजय राऊत काय बोलले होते? वंशजाचे पुरावे पाहिजेत। पवार साहेबांनी जाऊन तिकडे राजांच्या विरोधात त्या ठिकाणी भूमिका घेतली साताऱ्याला राजघराण्याच्या नेत्यांच्या विषयी। त्याच्यामुळे मला वाटतं कुणीही असो ते का बोलले त्याचा संदर्भ काय मला माहित नाही, परंतु याचं राजकारण करत त्याच्यावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये अशा प्रकारची माझी विनंती या ठिकाणी राहील। आणि कुठल्याही राजघराण्याविषयी महाराष्ट्र घराण्यांना मानतो, त्यांना सन्मान देतो, प्रतिष्ठा देतो असं बोलणार नाही आणि त्यांचा अनवधानानं आला असेल किंवा स्लिप ऑफ टंग झाला असेल
त्या संदर्भात ते खुलासा देतीलच. नक्कीच. धन्यवाद प्रवीणजी, तुम्ही पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिलीत त्या संदर्भात. भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत फोन लाईनद्वारे जोडले गेले होते. आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सुद्धा आपल्यासोबत होते. शेखर, तुम्हाला सुद्धा धन्यवाद.